दरम्यान नांदेडचे 10 जण उत्तर काशीत अडकले आहेत। ढगफुटीमुळे रस्ते देखील बंद झालेले आहेत। नदी नाल्यांना पूर आलेला आहे। 7 जण एका तर 3 जण दुसऱ्या ठिकाणी अडकलेले आहेत। चारधाम यात्रेसाठी हे नांदेडमधले प्रवासी गेले होते, मात्र आज धरालीमध्ये ढगफुटी झाल्यानंतर ते तिथे अडकलेले आहेत। या ढगफुटीमुळे रस्ते बंद झालेले आहेत, नदी नाल्यांना पूर आलेले आणि परिणामी हे पर्यटक अडकलेले आहेत। सुमारे 10 पर्यटक आहेत जे नांदेडमधून चारधाम यात्रेसाठी गेले होते। यापैकी 7 जण एका ठिकाणी अडकले तर उर्वरित 3 जण आणखी एका दुसऱ्या ठिकाणी अडकलेले आहेत अशी माहिती मिळतेय। नांदेडून आलेले आम्ही काही जण घटनास्थळाजवळ आहोत, जिथे तुफान पाऊस सुरू असून सगळ्याच नद्यांना पूर आला आहे। त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले आहेत। आमच्या ग्रुपमधले 7 जण इतर ठिकाणी अडकलेले आहेत आणि आम्ही 3 दुसऱ्या लोकेशनवर आहोत। तर कृपया कोणी यायचा विचार करत असेल तर सध्या येणे टाळावे, हेच आमचं सांगणं आहे। दरम्यान उत्तर काशीत अडकलेले प्रवासी सचिन पत्तेवार यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे आणि ते आता आपल्याबरोबर फोन लाईन वरून आहेत। सचिनजी, काय सध्या स्थिती आहे? तुम्ही कसे आहात? मॅडम, सध्या स्थिती तर इकडं फार अवघड आहे, कारण का तर 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आम्ही नांदेड जिल्ह्यातून एक 11 जण आलेलो आहोत आणि सगळे 11च्या 11 एकदम सेफ आहोत आम्ही। तिथं काय आणखीन व्यवस्था आहे तुमच्यासाठी शासनाकडून? तिथल्या शासनाने काही केलेली आहे का? शासनाने तर काही नाही मॅडम, पण डॉर्मेटरी सगळं प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट सगळी सुविधा झालेली आहे मॅडम। बरं, तुमचा इथे आपल्या राज्यातल्या कुणा अधिकाऱ्यांशी किंवा आणखीन कोणत्या सरकारी विभागांशी संपर्क झालेला आहे? नाही मॅडम। बरं, घरच्यांशी तुमचं बोलणं झालं तुमच्या? हो, घरच्यांशी बोलणं झालेलं आहे मॅडम। घरच्यांना सांगितलं एकदम सेफ आहोत, काळजी करण्याचं काही कारण नाही। बरं, जिथेही घटना घडली तिथून तुम्ही कितपत दूर आहात? त्या घटनेपासून आम्ही एक 30 किलोमीटर आलोत मॅडम आम्ही। बरोबर। ही जेव्हा घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात? घटना घडली तेव्हा आम्ही रनिंग मध्ये होतो मॅडम। अच्छा अच्छा। आणि तेव्हाच तुम्हाला याबद्दल माहिती मिळाली का? हो, याबद्दल तेव्हाच माहिती मिळाली आणि त्वरित इथल्या शासनाने समोरचे रस्ते बंद करून टाकलेत मॅडम। अच्छा। आणि आता काही व्यवस्था? टोटली रोड आता काही व्यवस्था नाही मॅडम। आता जिथं आहोत तिथं सेफ आहोत आणि सरकारने पण अशा जागी स्टॉप केले की जिथं पर्यटकांची काही गैरसोय होणार नाही। बरं। तुमच्या बरोबर आणखीन कोण कोण आहेत? म्हणजे तुम्ही म्हणालात की 11 जण नांदेडचे आहेत, तुम्ही सगळे एकत्रच गेला होतात की? एकत्रच होत मॅडम, एकत्रच आहे। बरं। आणि या व्यतिरिक्त तुम्हा 11 जणांव्यतिरिक्त आणखीन कोणी महाराष्ट्रातले इतर कोणी पर्यटक आहेत का? याबद्दल काही माहिती मिळाली आहे? महाराष्ट्रातल्या पर्यटकांची माहिती मिळाली। नगरचे एक 2-3 क्रुझर आहेत, नाशिकचे काही पर्यटक आहेत तिथे अडकलेले। नगरचे एक 25-30 पर्यटक अडकलेले आहेत। बरं। आणि मुंबईचे पण एक आम्हाला भेटल्याप्रमाणे एक 5-6 जण आहेत। बरं। काही जण परत पण निघून गेले, काही जण थांबले तिथे। परत येण्यासाठी काही व्यवस्था आहे सध्या की आता सध्या सगळं काही बंद आहे? परत येण्यासाठी ज्या रस्त्याने आपण आलोत मॅडम त्याच रस्त्याने परत जायचं। बरं, म्हणजे तो रस्ता आणि बंद आहे? बरं। आणि ही स्थिती कधीपर्यंत कशी असेल याबद्दल काही तिथल्या सरकारी विभागाकडून सांगण्यात आलंय? आम्हाला इथून वन विभागाकडून माहिती मिळाली की मॅडम जिथे जिथे दरड कोसळलेली आहे तो रोड उद्यापर्यंत ओपन होऊन जाईल, उद्या सायंकाळपर्यंत। बरं। पाऊस आता थांबलाय का? पाऊस अजून चालूच आहे मॅडम। नक्की तुमचा सरकारशी काही इथल्या सरकारशी काही संपर्क झाला नाही असं तुम्ही सांगता आहात? बरं, नक्की धन्यवाद। कुठली मदतीची आम्हाला ही नाही गरज नाहीये, कारण का तर आम्ही टोटली सेफ आहोत। बरं, नक्की तुमच्या सुरक्षेचीच आम्हाला काळजी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरीही तुम्ही आणखीन काळजी घ्यावीत असं आम्ही आवाहन करतो। धन्यवाद NDTV मराठीशी ही बातचीत केल्याबद्दल आणि तिथली परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।